नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक रानभाजीबद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो, ही जी रानभाजी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात, ही भाजी आपल्याला पावसाळ्यात सर्वत्र बघायला मिळते. ह्या भाजीला टाकळा या नावाने ओळखतात. कोणत्या कोणत्या परिसरात या भाजीला तरोटा देखील म्हटले जाते. मित्रांनो, बरेच लोक ह्या भाजीला गवत म्हणून किंवा काडी कचरा म्हणून फेकून देतात आणि बेकामी समजतात, परंतु असे मुळीच नाही. ही जी भाजी आहे आयुर्वेदिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे. आयुर्वेदामध्ये ह्या भाजीचे खूप महत्त्व सांगितले आहे. मित्रांनो, असे काही आजार आहेत, त्या आजारांना ही भाजी पूर्ण मुळापासून संपवते आणि ते आजार तुम्हाला भविष्यात म्हणजे मरेपर्यंत कधीच होणार नाहीत, ह्या गोष्टीची सुद्धा खात्री आहे. परंतु या भाजीचं जे सेवन आहे ते सेवन करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, ते आम्ही पुढे तुम्हाला सांगणार आहोत. मित्रांनो, ह्या भाजीची ओळख कशी करायची ते देखील आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहोत. त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूबवरती नवीन असाल आणि आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, ही जी भाजी आहे, ह्या भाजीचं जे रोप आहे किंवा झाड आहे ते साधारण 2 फुटा ते 3 फुटापर्यंत वाढतं. वेगवेगळ्या परिसरामध्ये या झाडाची उंची तुम्हाला वेगवेगळी बघायला मिळेल. ह्या झाडाची जी पानं आहेत ती मेथीच्या पानासारखी असतात. मेथीची पानं आहेत तर ती थोडी लहान असतात, परंतु टाकळ्याची पानं थोडी मोठी आणि लांबसळ असतात. टाकळ्या या झाडाला किंवा पौध्याला मोठं झाल्यावर पिवळ्या रंगाची फुलं येतात आणि फुलं आल्यानंतर याला लांब लांब शेंगा येतात, जशा मेथीच्या झाडाला शेंगा येतात त्याचप्रमाणे, आणि शेंगामध्ये यांचं बीज निघतं. मित्रांनो, हे जे झाड आहे या झाडाच्या मुळ्या, पानं, फांद्या, बिया सर्व खूप आयुर्वेदिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. परंतु आपण ह्या व्हिडिओमध्ये मुख्यतः या झाडाच्या पानाबद्दल माहिती घेत आहोत, तर पानाबद्दल जाणून घेऊयात. मित्रांनो, ह्या ज्या झाडाची पानं आहेत ती तुम्हाला अशी हिरवीगार दिसतील. आणि हो, या झाडाच्या पानांचा उपयोग कसा करायचा आहे ते अगदी महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जेव्हाही तुम्ही या भाजीचा उपयोग करताल तेव्हा ही भाजी तुम्ही कोणत्या वेगळ्या गवतामध्ये उगलेली असेल तिचा वापर करू नका. तुम्ही अशाच भाजीचा वापर करा जी भाजी स्वतंत्रपणे वेगळी उगवली असेल, म्हणजे शेतामध्ये असेल किंवा रोडाच्या लगत असेल. एवढंच नाही तर ही भाजी जी आहे ही अंगणातसुद्धा उगवते. पावसाळ्यात तुम्हाला सर्वत्र ही भाजी बघायला मिळेल, पण भरपूर लोक हिचं महत्त्व समजत नाही. मित्रांनो, आयुर्वेदामध्ये या भाजीला चमत्कारिक औषध देखील म्हटलं गेलं आहे. तर मित्रांनो, ह्या भाजीचा उपयोग तुम्हाला कसा करायचा आहे, तर ह्या भाजीला तुम्ही भाजी बनवून खाऊ शकता. म्हणजे ही जी पाला आहे, जसं आपण मेथीची भाजी बनवतो त्याप्रमाणे हिची भाजी तुम्हाला बनवायची आहे. परंतु एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे, भाजी बनवत्यावेळी त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मसाला वापरायचा नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारचा कांदा वापरायचा नाही आहे. फक्त तुम्ही लसूण घालू शकता आणि जिरं घालू शकता. मोहरीचा देखील ह्या भाजीमध्ये वापर करायचा नाही आहे. मित्रांनो, होतं काय, आपण जेव्हा मोहरी टाकतो किंवा कांदा टाकतो, कांदा आणि मोहरीचे जे विशिष्ट तत्त्व आहेत ते या भाजीमध्ये मिक्स होतात आणि मग या भाजीचे जे मूलभूत गुण आहेत ते नष्ट होतात आणि मग ही भाजी फक्त तुम्हाला पोट भरण्या इतकाच फायदा देऊ शकते. तुम्हाला आयुर्वेदिकदृष्ट्या काहीही फायदा होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, जेव्हाही तुम्ही ह्या भाजीचा वापर कराल तर ह्या भाजीची कवळी कवळी पानं घ्या. असं करू नका की खूप जुनाट भाजी आहे आणि तिचे पानं करपलेले आहेत किंवा खूप जास्त जाड झालेले आहेत, त्यामध्ये कळवटपणा आलेला आहे. तुम्ही जर बघाल, कवळं पान चावून बघा आणि या भाजीचं जुनं पान म्हणजे जास्त दिवसापूर्वीचं झाड, त्याचं पान आणि कवळ्या झाडाचं पान दोघांमध्ये तुम्हाला दिसण्याचाही फरक दिसेल. आणि शिवाय दोघं पानं जर चावून बघाल तर जे कवळं आणि नवीन पान असेल ते चवीला छान लागेल, परंतु जे जुनं पान असेल ते चवीला कडवट लागेल. तर कडवट पानाचे वेगळे फायदे आहेत, परंतु तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कवळं पानच घ्यायचं आहे, जी ताजी भाजी घ्यायची आहे आणि फक्त पानं खुडायची आहेत.
ह्या भाजीच्या दांड्या तुम्हाला अजिबात वापरायच्या नाही आहेत. ठीक आहे, आलं लक्षात. भाजी कधी खायची आहे, तर ह्या ज्या पानांची भाजी आहे ती तुम्हाला सकाळी खायची आहे. तुम्ही ती भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा नाचणीच्या भाकरीसोबत खाऊ शकता. पोळीसोबत खाऊ नका, कारण की काय होतं, पोळीमध्ये देखील ग्लुकोज असतं आणि ते ग्लुकोज हे ज्या भाजीचे विशेष तत्व आहेत त्यांना खतम करतं, मारून टाकतं. त्यामुळे तुम्हाला नाचणी तर माहितीच असेल किंवा ज्वारी, या दोघं भाकरीचा उपयोग करायचा आहे खातेवेळी. व्यवस्थित बारीक चावून खा आणि खाल्ल्यानंतर तुम्हाला अर्धा तास पाणी प्यायचे नाही आहे. काही लोकांना सवय असते, जेवण करताना 1 घास झाला, 2 घास झाले की लगेच घोटभर पाणी प्या. ही चुकीची पद्धत आहे. असं करणं टाळा. यामुळे तुम्हाला गुडघ्यांचे आजार किंवा वारंवार ॲसिडिटी होणे, पित्त होणे अशा समस्या उद्भवतील आणि जे अन्न तुम्ही खाल ते तुम्हाला व्यवस्थित पचणारही नाही. त्यामुळे गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जेवणाच्या वेळी कधीही पाणी पिऊ नका. यामुळे तुम्हाला भरपूर रोगापासून दूर राहण्यास देखील मदत होईल. असे कितीतरी आजार आहेत, कितीतरी समस्या आहेत जे आपल्याला आपल्या अन्नापासून मिळतात. म्हणजे आपण जे अन्न ग्रहण करतो, जे अन्न आपण खातो त्यापासून देखील आपल्याला समस्या उद्भवतात. जर तुम्ही व्यवस्थित अन्नाचं ग्रहण केलं तर त्यामुळे तुम्हाला खूपच आजारांपासून सुटका मिळू शकते. तर चला मुद्द्यावरती येऊयात. भाजी कसं सेवन करायची आहे, भाजीचा जो प्रकार आहे तो कसा ओळखायचा आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि मित्रांनो, ही जी भाजी आहे ती तुम्ही कोणालाही खायला देऊ शकता. म्हातारे व्यक्ती असो, जवान असो किंवा मुले असो, कोणीही ह्या भाजीचं सेवन करू शकतं. ह्या भाजीचा काहीही साईड इफेक्ट नाही. भरपूर लोक खेड्यागावांमध्ये घाबरवतात लहान मुलांना की ही भाजी विषारी असते, ही भाजी जर कोणी खाल्ली तर तुम्ही मराल. तर असं अजिबात नाही. ही भाजी अजिबात विषारी नाही. ही भाजीची कवळी कवळी पाने जर तुम्ही चावून जरी खाल्ली तरी देखील तुम्हाला खूप फायदा होतो. मित्रांनो, ही जर भाजी तुम्ही खाल्ली तर तुम्हाला आयुष्यभर डायबिटीज होणार नाही, BP तुमचा लो होणार नाही, BPचे आजार तुम्हाला होणार नाहीत, पोटाच्या समस्या होणार नाहीत. असे कितीतरी फायदे तुम्हाला होणार आहेत. त्यामुळे आजपासूनच ह्या भाजीचं सेवन करणं सुरू करा. मित्रांनो, ही जी भाजी आहे याच्यामुळे तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची मात्रा देखील व्यवस्थित होते. या भाजीमुळे तुमच्या शरीरात नवीन रक्त बनायला सुरुवात होते. खराब कोलेस्टेरॉल देखील निघून जाते. आपल्या शरीरामध्ये रक्तप्रवाह व्यवस्थित राहण्यासाठी, सुरळीत राहण्यासाठी आपलं रक्त पातळ राहायला पाहिजे. भरपूर लोकांचं रक्त हे गाढ होतं, त्यामुळे शरीरात रक्ताच्या गाठी निर्माण होतात आणि रक्ताच्या गाठी निर्माण झाल्या तर त्या गाठी आपलं रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यापासून रोखतात. त्यामुळे हृदयाला किंवा मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळेच हृदयाचे आजार निर्माण होतात. तर मित्रांनो, तुम्ही कधीही जास्त करून तुमच्या आहारात हिरवा भाजीपाला वापरा, फळे वापरा आणि कडधान्य वापरा. तेलकट पदार्थ कमी करा, तळलेले पदार्थ कमी खा, गोड कमी करा. त्यामुळे तुम्ही सुदृढ राहाल, निरोगी राहाल. आणि टाकळ्याची भाजी हिवाळ्यात नक्की खा, जेणेकरून तुम्हाला छोट्या मोठ्या आजारांचा कधीच लागण होणार नाही. आणि जर ही भाजी तुम्ही हप्त्यातून 1 वेळा खाल्ली तर डायबिटीज तुम्हाला आयुष्यात कधीच होणार नाही. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ही माहिती इतरांना देखील शेअर करा आणि चॅनलला अजून फॉलो केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.